एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा सकारात्मक प्रतिसाद। आधी भाजपनं झेंड्यातला हिरवा रंग काढावा, मग हिंदुत्वावरून अंगावर यावं। भाजप नेत्यांचे टोप्या घातलेले फोटो बाहेर काढेन उद्धव ठाकरे यांचा हा इशारा। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं, आपल्याच नेत्यांना संपवणारे कटप्रमुख एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघाले, निवडणूक घ्याच उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातून भाजपला हे आवाहन। बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं, एकनाथ शिंदे यांच्या भगव्या शालीवरच्या पोस्टवरून ठाकरेंची जळजळीत टीका। फोटोग्राफरला दुसरं काय दिसणार म्हणत शिंदेंचा पलटवार। शेतकऱ्याला एकतरी 50,000 रुपयांची मदत करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोर्चाची घोषणा। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत हा एकनाथ शिंदे यांचा शब्द, तर आमच्यावरती टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक बिस्किट पुडा तरी दिला का, शिंदेंचा ठाकरेंना हटवला। पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, उद्धव ठाकरे यांची टीका। तर फडणवीसांवरचा वरून नंबर आला, तुमचा घरात बसून खालून पहिला नंबर आला, शिंदेंचं ठाकरेंना उत्तर। क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा माणूस बेशरम, उद्धव ठाकरेंचा टोला। तर ऑपरेशन सिंदूर अभी जारी आहे, मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला असं म्हणत शिंदेंचं प्रत्युत्तर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बॉडी 2 दिवस का ठेवली, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले, रामदास कदम यांचा ठाकरेंना सवाल। तर रामदास कदम फालतू माणूस असं म्हणत चंद्रकांत खैरे यांची टीका। सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन तेलींचा शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश। पंकजा मुंडे यांच्याकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीमध्ये पाळा, दसरा मेळाव्यामध्ये जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे। गुलाम या शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त। आमचं गुलामीचं गॅझेट म्हणतात, तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं, मग इंग्रज तुमच्या परिवारातील होते का, जरांगेंचा पंकजा मुंडेंवर हा हल्ला। रक्तबीजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे वक्तव्य। ओबीसींचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा 450 आहे, कुणाला फसवताय, काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय, मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांची ही प्रतिक्रिया। 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा, गुंड पाळू नका, भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं हे विधान। मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाही, पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं। गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कोणी संपवू शकणार नाही, धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांच्यावरती निशाणा। पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो, दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी। आम्ही मनुस्मृतीवर काही नाही तर संविधानावर चालणार असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेलं। संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य। शेजारील देशांमधील अस्थिरता भारतासाठी चिंतेचा विषय, भारत जगाला मार्ग दाखवू शकतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य।